आज आपण होळीनिमित्त मस्त हेल्दी थंडाई पावडर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। या होळीला थंडाई पावडर बाहेरनं न घेता इथे मी आपल्याला दाखवणार आहे की थंडाईचे इन्स्टंट प्रीमिक्स घरीच कसे बनवायचे, तेही फक्त 10 मिनिटात, ते पण बिना केमिकल प्रिझर्वेटिव्ह न घालता। या थंडाई पावडर पासून आपण आईस्क्रीम, कुल्फी बनवू शकतो, त्याची पण रेसिपी मी नक्की शेअर करेन। ही थंडाई पावडर एकदा बनवली तर फ्रीज मध्ये 7 ते 8 महिने चांगली राहते। संपूर्ण उन्हाळ्यामध्ये मस्त थंडाई करून आपण एन्जॉय करू शकतो। ही थंडाई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते। यामध्ये मी ड्रायफ्रुट्स आणि थोडा मसाल्याचा वापर केलेला आहे। चला तर हे थंडाईचे प्रीमिक्स व त्यापासून टेस्टी थंडाई कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागले ते पाहूया। 1 वाटी मी बदाम घेतलेले आहे, अर्धी वाटी मगज बी घेतलेले आहे, याला खरबुजाचे बी पण म्हणतात त्याला। पाव वाटी काजू घेतलेले आहे, पाव वाटी पिस्ता घेतलेला आहे। हा पिस्ता आपला खारा पिस्ता नाही, नॉर्मल पिस्ता आहे। पाव वाटी बडीशेप घेतलेली आहे, पाव वाटी खसखस आहे, 1 चमचा इथे मिरी घेतलेली आहे, 30-35 मी हिरवी वेलची घेतलेली आहे, अर्धा बाउल मी इथं देसी गुलाबाच्या पाकळ्या आहे, त्या स्वच्छ धुवून मी सावलीतच वाळवून घेतलेल्या आहे। इथे मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे, कारण खडीसाखर ही आपल्या शरीराला थंड असते ना, तर थंडाई पण थंड असल्यामुळे आपल्याला खडीसाखरचाच वापर करायचा आहे त्याच्यामध्ये। आणि केशर घेतलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य आहे ना थोडंसं कढईमध्ये 2 ते 3 मिनिटच फक्त गरम करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर ऊन वगैरे येत असेल तुमच्या घरामध्ये वगैरे, तर तुम्ही हे उन्हात वाळवलं तरी चालेल। माझ्याकडे ऊन येत नाही म्हणून मी कढईमध्ये 2 ते 3 मिनिटं फक्त गरम करून घेणार। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता मी यात सर्व आधी ड्रायफ्रुट्स भाजून घेते। हे आधी मी 1 मिनिट नुसतं थोडंसं गरम करून घेते, नंतर बाकीचे सर्व साहित्य घालते। 1 मिनिट झालेलं आहे बघा, आपले हे ड्रायफ्रूट जरा चांगले भाजून घेतलेले आहे मी हे। आता यामध्ये बाकीचं पण साहित्य घालूया। मगज बी, हिरवी वेलची, काळी मिरी आणि बडीशेप, हे पण आपण आता 1 मिनिट परत भाजून घेऊया चांगलं। खसखस आपण शेवटी घालूया, कारण खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे नंतर घालूया याच्यात। आपल्याला फक्त याच्यामधला जो ओलावा असतो, मॉइश्चर असतं ना, ते फक्त काढून घ्यायचं आहे, तेवढाच उद्देश आहे गरम करण्याचा। हे आपलं छान आता भाजून झालेलं आहे, हे मी ताटामध्ये काढून घेते। हे ताटामध्ये मी काढलेलं आहे। आता आपण ह्याला पूर्ण गार करून घेऊया आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। ही कढई आपली आता थोडी गरम आहे, तर त्याच्यामध्ये या गुलाबाच्या पाकळ्या आपण टाकून घेऊया, म्हणजे ह्या चांगल्या कुरकुरीत होईल मस्त। त्यात पण जो मॉइश्चर असेल, पाण्याचा अंश असेल, तर तो निघून जाईल आपला चांगला। आपलं सर्व मिश्रण आता छान गार झालेलं आहे, हे मिक्सर मध्ये मी बारीक करून घेते। 2 वेळा करावं लागेल मला हे बारीक मिश्रण। बारीक करताना यामध्ये मी थोडीशी खडीसाखर घालते, खडीसाखरेने हे चांगलं बारीक होईल आपली पावडर। ही पहा, मिक्सर मध्ये मी छान आपली पावडर बारीक करून घेतलेली आहे। आणि पावडर बघा अशी मस्त ही थोडीशी रवाळ झालेली आहे। मिक्सर चालवताना तुम्ही एकदम मिक्सर चालू नका करू, चालू बंद करा। असं एकदम तुम्ही चालवलं ना तर ड्रायफ्रुट्स असल्यामुळे त्याला तेल सुटेल आणि मग त्याचे गोळे तयार होईल। मला जर गाळायची असेल ना गाळणीने तर ही गाळू शकता तुम्ही, पण मी नाही गाळत, मला हे अशीच आवडते म्हणून मी अशीच ठेवणार आहे। आता आपण याच्यामध्ये केशर टाकूया। हे केशर पण मी छान मिक्स करून घेते आणि हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावरच तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवा। तसंच हे सध्या थोडंसं गरम आहे, 1-2 तासांनी गार झाल्यावरच आपण हे बॉटलमध्ये भरून ठेवूया। आणि बाहेर हे 2 ते 3 महिने आरामशीर टिकतं, पण फ्रीज मध्ये हे 5-6 महिने एकदम चांगलं राहतं। जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण याचं थंडाई करून पिऊ शकतो। हे पहा, थंडाईची पावडर मी आता बॉटलमध्ये भरून घेतलेली आहे। आता आपण या पावडरची थंडाई कशी बनवायची ते पाहूया। मला 3 ग्लास थंडाई बनवायची आहे, तर हे 3 चमचे मी मोठे पावडर घेणार आहे। ही आता आपण यात पाणी टाकून 2 तास भिजून घेऊया। यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे ते ड्रायफ्रुट्स उष्ण असतात, त्याची उष्णता कमी करण्यासाठी आपण हे भिजवून घेत आहोत। हे
पहा पेस्ट मी चांगली 2 तास भिजवून घेतलेली आहे. आपण आता याची थंडाई बनवूया. यामध्ये आता मी 3 ग्लास दूध घालते. तुमच्याकडे जर गुलाब पाकळ्या नसतील तर तुम्ही यामध्ये गुलकंदही वापरू शकता. यात साखर घालते मी. ही आपली खडी साखरेचीच पावडर आहे ही घेतलेली. यात मी केशर सिरप पण घालते आहे. आपण यात आधी केशर घातलेलंच आहे, पण कलर साठी आणखी तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर घाला केशर. आता मी हे ब्लेंडरनी मिक्स करून घेते चांगलं. ब्लेंडरनी मी छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपली थंडाई तयार झाली आहे. मी सर्व करून घेते. थंडाई पावडर पासून इतरही पदार्थ तयार करता येतात, जसे मिठाई, आईस्क्रीम, कुल्फी. याच पावडर पासून मी आईस्क्रीम पण बनवणार आहे. त्याची पण रेसिपी मी नक्की शेअर करेन. या होळीला अशा पद्धतीने तुम्ही थंडाई करून पहा आणि कशी झाली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कवितास टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.